नमस्कार, मी प्रणाली कापसे. बोल मुंबई बोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बोल मुंबई बोलमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ते निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर करण्यात यावं अशी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीवर नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया एका रिपोर्टच्या माध्यमातून. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय काय असावं यावर सरकार अजूनही तोडगा काढू शकलेलं नाहीये. 2016ला राज्य सरकारनं यावर माजी सनदी अधिकारी BC खटुआ यांची समिती नेमली होती. या समितीनं तयार केलेला अहवाल अंतिम टप्प्यात आलाय. काय आहेत शिफारसी त्यावर एक नजर टाकूया. निवृत्तीचं वय वाढवल्यास नवीन भरतीसाठीच्या निधीची बचत होईल. कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा होईल. पण नवीन भरती थांबल्यास तरुण रोजगारापासून वंचित राहतील. नवीन भरती थांबल्यास तरुणांमध्ये रोष वाढेल. मानसिक शारीरिक आजार असलेल्यांना मुदत वाढ नको. चौकशी भ्रष्टाचाराबाबत खटले सुरू असलेल्यांना मुदत वाढ नको. समितीनं हा अहवाल राज्य सरकारच्या अर्थ विभागाला सादर केल्यानंतर राज्य सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई. खरं तर गेले कित्येक वर्ष राज्य सरकारचे कर्मचारी ही मागणी करतायत की त्यांचं निवृत्तीचं वय जे 58 वर्ष आहे ते 60 करण्यात यावं. याच्यासाठी वर्षानुवर्ष ते लढा देत आहेत. परंतु दुसरीकडे जसा जसे कालावधी वाढत जातो तसा तसा राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे असं म्हटलं जात आहे की मग नक्की खरंच ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे का? राज्यामध्ये बेरोजगार इतके आहेत, मग या बेरोजगारांना रोजगार कधी मिळणार? त्यामुळे आपण आधी जाऊया राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांकडे ज्यांची ही मागणी आहे, नेमकं त्यांचं म्हणणं काय ते आधी आपण जाणून घेऊया. काय तुमची भूमिका आहे याबद्दल? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जे संघटना आहे त्यांचं असं एक ठाम मत आहे. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होत असताना जे केंद्राला ते राज्याला असं सन्माननीय यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेस जाहीर केलं होतं. त्यानंतर मात्र प्रत्येक मागणी, मग तो वेतन असेल, वेतनवाढ असेल, भत्ते असतील, इतर सवलती असतील, ही फक्त आणि फक्त संघर्ष करूनच या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये बरीच वर्ष आम्ही ही मागणी लावून धरल्यानंतर शासनाने 24 नोव्हेंबरला BC खटुआ साहेब जे सेवानिवृत्त IAS ऑफिसर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना योग्य वाटलं म्हणून समिती नेमलेली आहे. केवळ कर्मचाऱ्यांची मागणी होती म्हणून नाही. आणि तिचा अभ्यास करण्यासाठी 24 मेपर्यंत मुदत दिली होती. 4 मेला आमच्या संघटनेला, जी प्रातिनिधिक संघटना आहे, 19 लाख कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करते, आम्हाला चर्चेला बोलवलं होतं. पण चर्चेअंती निर्णय तर झाला नाही 24 मेला आणि त्यांनी मुदतवाढ मागितली. आता आम्हाला असं समजतं की या समितीचं कामकाज संपलेलं आहे आणि शासनाकडे त्यांनी आपला अहवाल सादर केलेला आहे. नक्कीच या अहवालामध्ये नेमकं काय असणार? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या बाजूनं निर्णय लागेल? जी मागणी वर्षानुवर्ष तुम्ही करताय ती मागणी पूर्ण होणार आहे यावेळेला? ही रास्त मागणी सरकारने मंजूर करायलाच हवी. अनेक राज्यामध्ये, जवळपास 22 राज्यामध्ये वयवर्ष 60ची संकल्पना राज्य राबवत आहेत. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य म्हणतो. या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा अनेक अधिकाऱ्यांना, IAS अधिकारी असतील, चतुर्थ श्रेणीचा वर्ग असेल, डॉक्टर असतील, या सगळ्यांना वयोमान वाढवून दिलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातला आणि महाराष्ट्रातला आयुर्मान वाढलेलं आहे. काम करण्याची त्यांची शक्ती, क्रयशक्ती वाढलेली आहे. अशा परिस्थितीत 58चं 60 करायला सरकारला काहीच हरकत नाही. आणि ही हरकत जी आहे ती खरंच कोणालाच नाही आहे. परंतु राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास 28% सुशिक्षित बेरोजगार आहे. अनेक लोक PhD करून बसलेले आहेत. अनेक लोकांकडे DED आहे, BEd आहेत, परंतु नोकऱ्या मात्र नाही आहे. मध्यंतरीचा एक प्रसंग आहे, एका हमाल या पोस्टसाठी 4 पोस्ट होते हमालच्या, त्याच्यासाठी जवळपास 994 पदवीधरांनी अर्ज केला होता. किती धक्कादायक आहे. तुम्हाला काय वाटतं? यांची जी मागणी आहे ती रास्त आहे? ह्यांनी मागणी केली आहे ही गोष्ट खरी आहे. पण आपल्याकडे बरेच सुशिक्षित बेकार आहेत जे वर्षानुवर्ष एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला नुसते आपले फॉर्म भरत आहेत. त्यांना नोकऱ्याच लागत नाहीत. गव्हर्नमेंट त्यांना नोकऱ्या द्यायला तयार नाही आहे. जर ह्यांचे हे 2 वर्ष वाढवले तर त्यांचे पण 4 वर्ष वाढणार आहेत त्याच्याबरोबर. तर त्यामुळे ह्यांचे 2 वर्ष वाढवण्यापेक्षा त्यांना ही संधी द्यावी की त्यांना नोकऱ्या देण्यात याव्यात. आणि जे नवीन आपले उमेदवार आहेत हे सुशिक्षित आहेत, ह्यांच्याकडे चांगल्या चांगल्या डिग्री आहेत, हे खूप वर्षानुवर्ष रांगेतच आहेत. ते बरेच वर्ष रांगेत राहून त्यांनी तेही कंटाळलेले आहेत. आता तुमचं काय म्हणणं? जर 58 वरून 60 वर्ष जर करायचं असेल तर राज्य सरकारने 2 वर्षाचा गॅप कुठेतरी भरून काढला पाहिजे की तरुणांना, नवीन जे चालना देणारे तरुण आहेत
की राज्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना व्यवस्थित 2 वर्षामध्ये जर कुठेतरी ह्यांना 60 वर्ष करून ह्यांना बाकीची जर भरती 2 वर्षापूर्वी करून घेतली तर त्याचा तरुणांना फायदा होईल. म्हणजे मी चर्चेचा हा पण मुद्दा येतो की एकीकडे आपण बघतोय तुमची ही मागणी आहे की 2 वर्ष वाढवून द्यावे, पण दुसरीकडे राज्य शासनानं गेले कित्येक वर्ष भरतीच केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे एक मोठा ताण जो आहे तो राज्य सरकारच्या विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा पडतोय. एकीकडे ताण आहे आणि दुसरीकडे भरती नाहीये, त्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला सुद्धा असं वाटतं की ही भरती शासनानं करायला पाहिजे होती? नाही, रिक्त पदांची आज राज्यातली संख्या 1,65,000 आहे आणि सामान्य जनतेसाठी राबवलं जाणारे जे सरकार आहे त्यांनी ही रिक्त पदं तर भरलीच पाहिजेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण पडत आहे. दुसरं असं की ज्या क्रंचमध्ये आता राज्य शासन सापडलेलं आहे, 3,25,000च्या वरती त्याचं कोटींचं कर्ज झालेलं आहे. जर हे कर्मचारी 19 लाख लोकांपैकी 3% दरवर्षी रिटायर होतात, ती संख्या 50,000च्या आसपास होते. त्यांना 10 लाखाची रक्कम प्रत्येकी द्यावी लागते. त्यांचा GPF असेल, त्यांची ग्रॅज्युटी असेल, त्यांची पेन्शनची विक्री असेल, शासनाचे 5,000 कोटी सेवानिवृत्तांपाठी जातात. 2 वर्ष जर आपण ती सेवानिवृत्ती थांबवली तर 10,000 कोटी. मग शेतकऱ्यांसारखे प्रश्न आहेत, त्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे किंवा इतरही अनेक कल्याणकारी योजना आहेत, त्याच्यासाठी हा वापरता येऊ शकतो. पण रिक्त पदं पहिली तुमच्या या मुद्द्यावर मला मात्र एक आक्षेप आहे की हे म्हणतायत की 2 वर्ष जर वाढवून दिले तर तो जो काही सरकारकडे पैसा राहील त्या पैशाचा वापर शासनाने इतर सगळ्या योजनांमध्ये करावा, पण त्या 2 वर्षात पगार मात्र द्यावाच लागणार आहे. नाही, ह्यांचं ते म्हणतात ते ठीक आहे, त्यांच्या दृष्टिकोनाने ठीक असेल, पण एक विषय तुम्ही घ्या. समजा आपल्या राज्य सरकारचं तर नेहमीचं रडगाणं असतं की आमच्याकडे नोकऱ्या द्यायला जागाच नाहीत, पण हे म्हणतात की रिक्त पदं एवढी बाकी आहेत, तर रिक्त पदं त्यांनी भरलीच पाहिजेत. ती जर भरली ती प्रोव्हिजन पिरियडवर हे ठेवू शकतात ना. प्रोव्हिजन पिरियडवर का नाही ठेवत? मग प्रोव्हिजन पिरियडवर ठेवून ह्यांना 60 वर्ष करून द्या. बरोबर. नाही, ज्या पद्धतीनं आता हे म्हणतायत मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की जसं पद्धतीनं यांचं म्हणणं आहे की 58 वरून 60 करा. खरंच तुम्हाला असं वाटतं की 58व्या वर्षी व्यक्ती हा इतका फिजिकली कॅपेबल असतो की आणखी त्यांनी ताण सहन करावा? नाही, त्याबद्दल मला एवढंच बोलायचं आहे की नवीन पिढीला संधी कोण देणार? राज्य सरकार हे ठेवतात, लागू करतात, पण नवीन पिढीला कधी संधी भेटणार? आता एवढे बेरोजगार आहेत, शिकलेले आहेत, पण त्यांना नोकरी नाही, तर ते प्रयत्न भरपूर वेळा करतात पण त्यांचं काम होत नाही. तुम्हाला सुद्धा काहीतरी बोलायचं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आता 58 वर्ष, साधारणतः 45-50 वर्ष झाले की लोकांच्या डोळ्यांचा अभावाचा त्रास होतो. आता मी प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट खात्यामध्ये जातो तर जे यंग जनरेशन जेवढं क्विकमध्ये काम करतं, मध्ये काम करतो ते वयस्कर लोक नाही करू शकत. आणि मेन थिंग काय माहिती आहे का, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेट आपले मराठी माणसांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, जेणेकरून आता जे नवीन जनरेशन आहे, रेल्वे म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणा, इतर परप्रांतीय लोकांना संधी दिली जाते. त्यामुळं खास करून मराठी माणूस जे बेरोजगार आहे त्यांना पहिला तुम्ही चान्स द्या, नंतर ते राहिलं असेल तर इतर प्रांतीय लोकांना चान्स द्या. नक्की. आपण बघतो आहोत की या मुद्द्यावर आपल्याला आणखीनही चर्चा करायची आहे. प्रत्येकाचं मतं वेगवेगळी आहे, वेगवेगळे मतप्रवाह आहेत. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचंही वेगळं काहीतरी म्हणणं आहे आणि इतरांच्याही काहीतरी वेगळ्या भावना आहेत. हे आज जाणून घेणार आहोत, परंतु बोल मुंबई बोलमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.